मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. ओम स्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्यूर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवर. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3
4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपऱ्यातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ 1 2 3 4 5 6. आता हात खांद्यातून गोल फिरून घ्यायचे आहेत. श्वास आत घेत पोपर वर जातील. श्वास सोडत खाली 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डावा हात खालून घ्या. उजवा हात वरून असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवर. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. 1 2 3 5 6 7 8 9 10 11 12. आता कमरेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवर. गुडघ्यांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. दोन्ही हात कमरेवर. उजवा पाय समोर घ्या. पायाचं पाऊल गोल फिरवायचं आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता डावा पाय समोर घ्या. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचा आहे. श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आता आपल्याला उभं राहून
काही आसनं करायचे, दोन्ही पाय जवळ घ्या, अंगठे आत घ्या, मूठ बंद करा, दोन्ही हात कोपरांमध्ये वाकवायचे आहेत. आता श्वास आत घेत हातांमध्ये अंतर घ्यायचं आहे, उजवा पाय गुडघ्यात वाकून कोपराच्या जवळ न्यायचा आहे. पुन्हा श्वास आत घेत पाय खाली, दोन्ही हात जवळ, श्वास आत घेत दोन्ही हातांमध्ये अंतर घ्यायचं आहे. पुन्हा डावा पाय गुडघ्यात वाकून कोपऱ्याच्या जवळ आणायचा आहे. पुन्हा दोन्ही हात जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर अंगठे आत घ्या, मूठ बंद करा, दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. आता श्वास सोडत पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, हात पाठीमाग, श्वास आत घेत पाय खाली, हात समोर, पुन्हा श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, हात पाठीमाग, पुन्हा श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता पायामध्ये शक्य होईल तेवढं अंतर घ्या, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, श्वास सोडत उजवीकडं बसल्याप्रमाणे बसायचा, उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर आता श्वास आत घेत उजवा पाय पाठीमागे घ्यायचा आहे, दोन्ही हात वर घेऊन शक्य होईल तेवढं पाठीमागं वाकायचं आहे. पुन्हा श्वास सोडत हात खाली, पाय समोर, श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, दोन्ही हात वर, शक्य होईल तेवढं पाठीमागं वाकायचं आहे. श्वास सोडत पाय समोर, हात खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15
16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील, मांड्यांवरील आणि दंडावरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त ताडासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घे डावा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त ताडासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त ताडासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचा आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त ताडासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः. ओम ह्रीम भानवे नमः. ओम ह्रौम खगाय नमः. ओम रहा पूष्णे नमः. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचये नमः. ओम ह्रूम आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रौम अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12.
5 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्यनमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्य नमस्कारामुळं सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जी आपण आसने केलेली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष
उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटावरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचा मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, ओठ, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती घेऊन या. श्वासाच्या येण्या जाण्याकडं लक्ष द्या.
शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. बाहेर दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, थोडा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या, हातांचे तळवे जमिनीला टेकवायचे आहेत. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास आत घेत उजवा पाय वर, श्वास सोडत खाली. श्वास आत घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12. यानंतर विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास आत घ्या, श्वास सोडत मान डोकं वर उचलून दोन्ही हातांनी गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत हात पाठीमाग, श्वास सोडत हातांनी गुडघ्यांना स्पर्श. श्वास आत घेत हात खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. श्वास आत घेत उजवा पाय डाव्या पायापासून लांब घ्यायचा आहे. पुन्हा पाय जवळ आणा. आता श्वास आत घेत डावा पाय उजव्या पायापासून लांब, श्वास सोडत पाय जवळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या,
मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. आता दोन्ही हातांनी सर्कल बनवायचे आहेत. श्वास आत घेत थोडस वर येऊन सर्कल बनवायचं आहे. पुन्हा खाली यायचं आहे. पुन्हा वर येऊन सर्कल बनवायचं आहे. पुन्हा खाली यायचं आहे. 1 2 3 4 5 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवा. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. दोन्ही हात वर घ्या. श्वास आत घ्या. श्वास सोडत हातांनी पायाच्या पिंडांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत खाली, श्वास सोडत हातांनी स्पर्श. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे सर्व आसनं लाभदायक आहेत. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवायचे आहेत. वर उचलायचा श्वास. श्वास आत घेत वर, श्वास सोडत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही हात समोर घ्या. श्वास आत घेत हात आणि पाय वर उचलायचे आहेत. श्वास सोडत हात आणि पाय खाली. 1 2 3 4 5
6, 7, 8, 9, 10, 11, 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर भरमानासनामध्ये यायचं आहे. सुरुवातीला दोन्ही हातांचे तळवे छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. आता कंबर वर उचलायची आहे. यामधून आता उजवा हात वर उचलून उजव्या हाताला गोल फिरवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. हात जमिनीवरती. आता डावा हात गोल फिरून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. विश्राम करा. पूर्व स्थितीमध्ये परत या. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर आणखीन एक प्रकार करायचा आहे भरमानासनामधला. सुरुवातीला भुजंगासनामध्ये या. कंबर वर उचला. यानंतर डाव्या हाताचा तळवा डोक्यावरती ठेवायचा आहे. सावकाशपणे कोपर जमिनीला टेकवायचा आहे. श्वास आत घेत कोपरवर. श्वास सोडत जमिनीवरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता डाव्या हाताचा तळवा जमिनीवरती उजव्या हाताच्या तळव्याने डोक्याला स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत कोपरवर. श्वास सोडत जमिनीवरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हात जमिनीवरती. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता दूर होते. हे झाले सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळू डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर. हात पाठीमाग. मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. श्वास आत घेत दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत समोर. डोकं
गुडघ्याला टिकवण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. पुन्हा पायामध्ये अंतर घ्यायचं आहे, दोन्ही पाय जवळ आणायचे आहेत, गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. पायामध्ये अंतर, पाय जवळ, गुडघ्यामध्ये वाकवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर वज्रासनामधले काही प्रकार करायचे. ज्यांना गुडघेदुखीची समस्या आहे त्यांनी वज्रासन करू नका. तुम्ही तोपर्यंत हे आसन करू शकता. बाकीच्यांनी वज्रासनामध्ये यायचा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. यानंतर दोन्ही हात कमरेवरती, श्वास आत घेत वर यायचा आहे गुडघ्यावरती, पाठीमाग वाकायचं आहे. श्वास सोडत खाली यायचा आहे, डोकं जमिनीला टेकवायचं आहे. श्वास आत घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वज्रासनामध्येच विश्राम करायचा आहे. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर हातामध्ये अंतर घ्यायचं आहे. पुन्हा गुडघ्यावरती येऊन दोन्ही हात एकमेकांना क्रॉस करायचे आहेत. पुन्हा हातामध्ये अंतर घ्यायचंय, खाली बसायचं आहे. पुन्हा हातांना क्रॉस करायचा आहे, वर उठायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. दोन्ही पाय काढून घ्या. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर
दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. मान पाठ सरळ, सामान्य श्वसन चालू. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकायचं आहे. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. श्वास आत घेत वर या, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. यानंतर तिथली आसन दोन्ही गुडघ्यांना हलवायचं आहे. पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि रेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. 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 आता याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत हात खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते. श्वसना संबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती.
20 वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढाच श्वास उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचे अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, अ च्या उच्चारामुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदया संबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय, श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे.
शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामया म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.